श्री स्वामी समर्थ. तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आले असाल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मंडळी, आजची रेसिपी आहे पोहे मुरमुरे चिवडा. सर्वात आधी मी अर्धा किलो पोहे व अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत. त्यासाठी लागणारं साहित्य: लाल तिखट, जिरं, मीठ, धने पावडर, 25 ते 30 लसूण, कढीपत्ता, कट करून घेतलेलं खोबरं, छोटे छोटे मिरच्या, शेंगदाणे, धने डाळ. आणि याची क्वांटिटी किती ग्राममध्ये वगैरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे, तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सर्वात आधी पोहा भाजायचा आहे. पोहा भाजण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम केलं थोडं, आणि त्यामध्ये हळद टाकून पोहा हा चांगल्या प्रकारे भाजून घेतलेला आहे. पाहू शकता मी कशा प्रकारे भाजला. त्याचप्रमाणे तुम्ही सर्व पोहे भाजून घ्यायचे आहेत. मी याप्रमाणे सर्व पोहे भाजून घेतलेले आहेत. सर्व भाजून झालेले आहेत पोहे माझे. त्यानंतर मुरमुऱ्यासाठी पण तेल टाकायचं. कढईमध्ये थोडी हळद टाकायची, आणि त्यानंतर मुरमुरे पण पोह्यासारखेच भाजून घ्यायचे आहेत. पाहू शकता मी कशी भाजत आहे, त्या प्रकारे भाजून घ्यायचे. आणि सर्वात आधी मी पोहा आणि मुरमुरे चाळून घेतलेले आहेत, कारण त्यामध्ये थोडासा बारीक भुरकं असू शकतो. जे मुरमुरे आहेत, पोहा होता ना, पोहामध्येच मुरमुरे टाकून द्यायचे आहेत. आणि त्यानंतर शेंगदाणे भाजत आहे. पाहू शकता तुम्ही मी एकत्र केलेले आहेत पोहा मुरमुरे. त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. कढईमध्ये तेल गरम झालं असून त्यामध्ये जिरं, मोहरी टाकून घ्यायची. त्यानंतर मिरच्या, लसूणची पेस्ट टाकलेली आहे. मीडियम फ्लोवर आपल्याला हे सर्व करायचं आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता वगैरे मध्ये कच्चापणा राहता कामा नये, नाहीतर चिवडा आपला नरम पडू शकतो. त्यानंतर खोबराचे बारीक बारीक तुकडे केले होते ते टाकून घेतले. त्याला पण 2-3 मिनिट होऊ द्यायचं. ते झाल्यानंतर आपल्याला डाळवं टाकून घ्यायचं आहे. थोडं फास्ट स्पीडमध्ये मी घेतलं, त्याच्यामुळे फास्ट वाटत असेल, पण हे होताना टाईम लागतो. त्यानंतर शेंगदाणे टाकायचं, आणि या सर्वांना 4 ते 5 मिनिट चांगल्या प्रकारे होऊ द्यायचं. त्यानंतर आपले सुके मसाले टाकायचे. त्यामध्ये सर्वात आधी लाल तिखट, हळद, तीळ, धने पावडर टाकून घेतलेलं आहे. नंतर याला 2 मिनिट होऊ द्यायचं. नंतर चिवडा मसाला टाकायचा. मी मार्केटमध्ये आणलेला आहे चिवडा मसाला. आपला जो फोडणी आहे ते आपल्याला आपला मुरमुरे पोहामध्ये टाकून घ्यायचे आहे. चांगल्या प्रकारे मिक्स करायचं. रेडी झाला आपला चिवडा. नक्की करून बघा, कमेंट करून सांगा. खूप छान होतो, अगदी सोपी पद्धत आणि चवीला. श्री स्वामी.